नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर कल्पित गणेश म्हात्रे, सहाय्यक प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. हा व्हिडिओ खास 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरता बनवलेला आहे. कारण आता आपण सर्व अशा टप्प्यावरती आहोत जिथे आपण 12वी पास झाल्यानंतर आपलं करिअर निवडण्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे त्या टप्प्यावरती आपण आहोत आणि त्याच टप्प्यामध्ये करिअर गायडन्सचं मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही आमच्या महाविद्यालयामार्फत बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण 12वी पास झाल्यानंतर बॉटनी या विषयामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये करिअरच्या काय काय संधी आहेत किंवा बॉटनीमधून आपण जर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर कोणत्या कोणत्या नोकरीच्या किंवा करिअरच्या उद्योगधंद्यांच्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला आहेत ते या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी नम्र विनंती. मित्रांनो, 12वीमध्ये आपल्या सगळ्यांना बायोलॉजी हा विषय असतो आणि ज्यावेळेला आपण 12वीच्या पुढे शिक्षणाचा मार्ग निवडतो म्हणजेच सिनियर कॉलेजमध्ये FY BScला ॲडमिशन घेतो त्यावेळेला बायोलॉजी हा विषय बॉटनी आणि झुलॉजी अशा दोन उपविषयांमध्ये विभागला जातो. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बॉटनी या विषयामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशननंतर करिअर किंवा काय काय नोकरीच्या संधी आहेत ते एकदम छानपैकी बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात करिअर्स इन बॉटनी आफ्टर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन. आता या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल आपण इथे सांगितलेलं आहे फार्मसी इंडस्ट्री आणि प्रायव्हेट सेक्टर. सध्या तुम्ही बघाल तर हा काळ आता करोनाचा काळ आहे आणि सध्या सगळ्यात जास्त महत्त्व जर एखाद्या सेक्टरला असेल तर ते फार्मसी सेक्टरमध्ये आहे. आणि जर आपण बॉटनी या विषयातून ग्रॅज्युएशन केलं तर आपल्याला फार्मसी इंडस्ट्रीमध्ये भरपूर साऱ्या नोकरीच्या संधी करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. उदाहरणार्थ इथे म्हटले आपण प्लांट टेक्सॉनॉमिस्ट ॲट फार्मास्युटिकल इंडस्ट्री किंवा हर्बल ड्रग स्टँडर्डायझेशन ऑफिसर. आज अख्खं जग आहे ते काय करते, आयुर्वेदिक औषधांचा वापर करते, हर्बल मेडिसिनल प्लांट्स वापरते आणि या प्लांट्सचं स्टँडर्डायझेशनचं काम किंवा प्लांट्स ओळखण्याचं काम हे दोन महत्त्वाचे जॉब जे आहेत ते या फार्मसी इंडस्ट्रीमध्ये असू शकतात, ज्याला आपण म्हणूयात प्लांट टेक्सॉनॉमिस्ट ॲट फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि हर्बल ड्रग स्टँडर्डायझेशन ऑफिसर. क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट ॲट फार्मास्युटिकल इंडस्ट्री. जे काही ड्रग्स तयार होतील त्याचं क्वालिटी कंट्रोलचं कामसुद्धा बॉटनीचे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरीच्या स्वरूपातनं प्राप्त होऊ शकतं. सो या तीन महत्त्वाच्या करिअर अपॉर्च्युनिटीज जर आपण बॉटनीमधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर आपल्याला फार्मास्युटिकल किंवा फार्मसी इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध आहेत. जर प्रायव्हेट सेक्टरचा विचार केलात म्हणजे तुम्हाला स्वतःला जर स्वतःचा बिझनेस करायचा असेल, नोकरीवरती अवलंबून राहायचं नसेल किंवा कोणत्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्समध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण या इथे 5 दिलेल्या करिअर ऑप्शन्समध्ये सुद्धा आपलं करिअर करू शकता. ज्याच्यामध्ये आपण म्हटलं आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट ॲसेसमेंट ऑफिसर, एन्व्हायरमेंट ऑडिटर, ग्रीन ऑडिटर. हे तिन्ही जे आहेत ते आता सध्या वेगवेगळे प्रोजेक्ट्स होत असतात, हायवेचे कामं होत असतात, धरणं बांधली जातात. तर त्यावेळेला ग्रीन ऑडिट करण्याचं काम किंवा एन्व्हायरमेंटचं ऑडिट करण्याचं काम हे करण्यासाठी सुद्धा खास बॉटनीमधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. आणि अशा वेळेला आपण हे 3 करिअर ऑप्शन्स जे आहेत ते छानपैकी निवडून आपलं प्रायव्हेट सेक्टरमधलं करिअरसुद्धा एकदम यशस्वी करू शकता. जर आपण बॉटनीमधून ग्रॅज्युएशन केलं असेल तर आपण नर्सरी मॅनेजर होऊ शकता, म्हणजे प्रायव्हेट नर्सरीमध्ये मॅनेजरचा जॉब करू शकता किंवा आपण स्वतःची नर्सरी देखील काढू शकता किंवा वेगवेगळ्या फार्मास्युटिकल आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये डेटा ऑपरेटरचं कामसुद्धा आपल्याला मिळू शकतं. बराचसा डेटा जो हल्ली आहे वनस्पतींचा तो सगळा डिजिटाईज करण्याचं काम वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये चालू असतं आणि अशा वेळेला आपल्याला डेटा ऑपरेटरचा सुद्धा जॉब मिळू शकतो. सो एकंदरीतच BSc तुम्ही केलं बॉटनीतनं म्हणजे ग्रॅज्युएशन केलं तर फार्मसी आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला उत्तम नोकरीच्या किंवा करिअरच्या संधी आहेत. अजून थोडंसं पुढे करिअरविषयी बोलायचं झालं तर प्रायव्हेट फार्मसी सोडूनसुद्धा आपण गव्हर्नमेंट बॉडीमध्ये किंवा युनिव्हर्सिटी किंवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनल सेक्टरमध्ये सुद्धा आपण काम करू शकतो. आता इथे आपण बघितलं आहे पहिलं म्हटलं रिसर्च असिस्टंट किंवा रिसर्च स्कॉलर,
ट्री सेन्सस फील्ड ऑफिसर किंवा प्रोजेक्ट असिस्टंट. जर आपल्याला रिसर्च फील्डमध्ये इंटरेस्ट असेल, म्हणजे आपल्याला ग्रॅज्युएशननंतर जर संशोधन क्षेत्रात जायचं असेल तर आपण नक्कीच या 4 करिअरचा विचार करू शकतो. ज्याच्यामध्ये एखाद्या कंपनीमध्ये आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये रिसर्च असिस्टंट किंवा रिसर्च स्कॉलर म्हणून आपण जॉब करू शकतो, जिथे आपल्याला 30 ते 35 हजार रुपये मंथली उत्पन्न मिळू शकतं आणि आणखीन इतर बरेचसे अलाउन्सेस मिळू शकतात. किंवा ट्री सेन्सस फील्ड ऑफिसर म्हणजे वृक्षगणना जी असते, जशी आपली लोकांची गणना होते तसं झाडांची सुद्धा गणना करतात. तर त्यावेळेला आपण ट्री सेन्सस फील्ड ऑफिसर या क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम करिअर करू शकता. किंवा वेगवेगळे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सचे रिसर्च प्रोजेक्ट असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून उत्तमरित्या करिअर करू शकता आणि 35 ते 40 हजार रुपयापर्यंत महिन्याला उत्पन्नसुद्धा मिळू शकता. प्रॉपर जर आपल्याला सरकारी सेवांमध्ये जायची इच्छा असेल, बॉटनीमध्ये करिअर करायचं असेल, म्हणजेच गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर तुम्हाला ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशननंतर जायचं असेल तर आपल्याला बायोडायव्हर्सिटी असेसमेंट ऑफिसर हा एक ऑप्शन आहे. ट्री सेन्सस ऑफिसर किंवा फील्ड ऑफिसर फॉर एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट्स. त्याच्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, ज्याला आपण IFS म्हणतो, किंवा MPSC UPSC आहे. जसं आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे खूप जंगलं आहेत. फॉरेस्ट खातं जे आहे आपलं महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार वन विभाग, सो त्या फॉरेस्ट खात्यामध्ये सुद्धा भरपूर सरकारी नोकरीची संधी BSc जर आपण बॉटनीमधनं केलं तर उपलब्ध असते. ज्याच्यामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये अगदी फॉरेस्ट गार्डपासून ते फॉरेस्ट ऑफिसर, कॉन्झर्वेटर, डेप्युटी कॉन्झर्वेटर, चीफ कॉन्झर्वेटर, ते अगदी शेवटचे आणि सगळ्यात टॉपमोस्ट पोझिशन प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर. सो अशा वेगवेगळ्या पोझिशनसुद्धा आपल्याला या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमधून मिळू शकतात. त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशननंतर आपल्याला जर स्पर्धा परीक्षांच्यामध्ये जायची इच्छा असेल तर आपण MPSC आणि UPSC हा सुद्धा मार्ग आपल्याला उपलब्ध आहे. सो अशा प्रकारे भरपूर सारे वेगवेगळे करिअर ऑप्शन्स हे आपल्याला BSc बॉटनी किंवा MSc बॉटनीनंतर अवेलेबल आहेत. जर सेल्फ एम्प्लॉयमेंटचा विचार केलात, म्हणजे तुम्ही BSc बॉटनी केलं आहेत किंवा MSc बॉटनी केलं आहेत, पण तुम्हाला कुठे नोकरी करायची नाही आहे, तर तुम्ही स्वतःसुद्धा सेल्फ एम्प्लॉईड होऊ शकता. सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे काय, आपला स्वतःचा एखादा धंदा असेल किंवा एखादं कन्सल्टन्सी फील्ड असेल आणि आपलं स्वतःचं उत्पन्न असेल, आपण कोणावरती अवलंबून नसणार आहोत. तर अशासुद्धा भरपूर साऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये हॉर्टिकल्चरिस्ट तुम्ही बनू शकता किंवा गार्डनर, लँडस्केप डेव्हलपर किंवा गार्डनिंग कन्सल्टंट बनू शकता. आजकाल सगळ्यांना माहीत आहे भरपूर साऱ्या गार्डन्सचा ट्रेंड आलेला आहे. वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये, सोसायट्यांमध्ये, घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं ही कायम लागत असतात आणि अशा वेळेला आपण स्वतःची नर्सरी तयार करू शकता किंवा लँडस्केप डेव्हलपर होऊ शकता. म्हणजे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये गार्डन्स तयार करण्याचं काम आपण करू शकता. गार्डनिंगचे कन्सल्टंटसुद्धा आपण बनू शकता. यालाच आपण म्हणणार आहोत सेल्फ एम्प्लॉयमेंट. म्हणजे कोणावरही आपण अवलंबून नसाल तर आपण स्वतःच आपला बिझनेस सुरू करणार आहात. किंवा आणखीन जर करिअरमध्ये जायचं झालं तर इकॉलॉजिस्ट, कॉन्झर्वेशनिस्ट, पोमोलॉजिस्ट, फ्लोरिकल्चरिस्ट. आता पोमोलॉजिस्ट, फ्लोरिकल्चरिस्ट, फुलांची शेती करणार असाल आपण तर आपण फ्लोरिकल्चरिस्ट बनू शकता. फळांची शेती करणार असाल तर पोमोलॉजिस्ट बनू शकता. हल्ली मशरूम्सला सुद्धा खूप बाजारामध्ये व्हॅल्यू आहे. मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये मशरूम्सला खूप किंमत आहे, तर आपण मशरूम कल्टिवेशन कन्सल्टंट बनू शकता किंवा ॲग्रो बिझनेस या सेक्टरमध्ये सुद्धा आपलं उत्तमरित्या करिअर करू शकता. सो अशा प्रकारे सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा आपल्याला बॉटनी किंवा BSc किंवा MSc बॉटनीनंतर भरपूर सारे करिअरचे ऑप्शन्स आहेत. आणखीन जर तुम्हाला BSc ग्रॅज्युएशननंतर कोर्सेस वेगवेगळे करायचे असेल तर तुम्ही BSc नंतर B.Ed करू शकता किंवा BSc बॉटनीनंतर MSc बॉटनीमधून करू शकता. DMLT करू शकता, म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, एक्सरे टेक्निशियन, सोनोग्राफी टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, ऑप्थॅल्मॉलॉजी, डर्मॅटोलॉजी, कॉस्मॅटोलॉजी. सो असे खूप सारे बॉटनीशी निगडीत सुद्धा वेगवेगळे कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकता, छानपैकी करिअर करू शकता. असं नाही की प्रत्येक BSc बॉटनीवाल्यांनी MScच बॉटनी करायला पाहिजे, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्येच जायला पाहिजे, प्रायव्हेट सर्व्हिसेसमध्येच जायला पाहिजे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय तर ग्रॅज्युएशननंतर छानपैकी करिअर निवडणं. आणि जर आपण BSc बॉटनी हा विषय ग्रॅज्युएशनला निवडलात तर आपल्याला फार्मास्युटिकल इंडस्ट्री, प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, परत स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये आपण जाऊ शकतो, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकतो. सो असे खूप सारे
करिअरचे ऑप्शन्स आपल्याला या बॉटनी विषयामधून जर आपण ग्रॅज्युएशन केलं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर उपलब्ध आहेत. याशिवाय हे इतके सारे जर कोर्सेस आता या स्लाईडमध्ये आहेत ते सुद्धा आपण व्यवस्थित केले तर आपण स्वतःचा बिझनेस टाकू शकतो, आपण सेल्फ एम्प्लॉईडसुद्धा होऊ शकतो. सो अशा प्रकारे आपण जर बॉटनी या विषयात करिअर करणार असाल तर खूप सारे करिअरचे ऑप्शन्स हे अवेलेबल आहेत. आता या स्लाईडमध्ये आपण बघूया करिअर्स आफ्टर MSc बॉटनी. समजा तुम्ही BSc बॉटनी केले आणि MScला ॲडमिशन घेऊन MSc पण कंप्लीट केलेत, तर MSc केल्यानंतरसुद्धा तुम्ही MPSc UPSCचा विचार करू शकता. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये म्हणजेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारच्या वन विभागामध्ये सुद्धा आपल्याला सरकारी अधिकाऱ्याची नोकरी मिळू शकते. वेगवेगळ्या सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, जसं IISER म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही पुण्याला आहे. TIFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही मुंबईला आहे. CSIR म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ही दिल्लीला आहे. किंवा इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट असे वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्समध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपल्याला उत्तम करिअरच्या किंवा जॉबच्या संधी MSc बॉटनीनंतर मिळू शकतात. प्रायव्हेट सेक्टरचा विचार केला तर MSc नंतर तुम्ही रिसर्च स्कॉलर किंवा रिसर्च असोसिएट, ज्युनियर रिसर्च फेलो, सिनियर रिसर्च फेलो या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 35,000 ते 40,000 रुपयापर्यंत मानधन मिळणार आहे आणि अजून इतर सारे अलाउन्सेस आहेत ते वेगळ्या मिळणार आहेत. सेल्फ एम्प्लॉयमेंट जर आपल्याला MSc नंतर करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, स्वतःचे कोचिंग क्लासेससुद्धा चालू करू शकता किंवा मग तुम्ही ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमध्ये टीचिंगचा जॉबसुद्धा करू शकता. सो अशा प्रकारे जर आपण आपल्या ग्रॅज्युएशनला बॉटनी हा विषय निवडला तर ग्रॅज्युएशननंतर आणि पोस्ट ग्रॅज्युएशननंतर आपल्याला भरपूर साऱ्या नोकरीच्या संधी किंवा करिअरचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. थँक्यू.